जिमवरून आल्या आल्या लगेचच इथे मी उपमा करायला घेतला, कारण केतूला आज खूप भूक लागली होती. कधी ती एवढ्या सकाळी सकाळी खायला मागत नाही, परंतु आज तिने मागितलं, त्यामुळे मग लगेचच तिला मी उपमा बनवला. आणि उपमा बनवून झाल्यानंतर लगेच मी इथे अंघोळ वगैरे माझी ऑलरेडी झाली होती आणि लगेच मग मी इथे देवपूजा करायला घेतली. आज तसं काही मला गडबड नाही आहे, परंतु आज केतूचा पेपर आहे आणि आज काही लवकर नाही आहे, 2:30चा पेपर आहे. तरी पण आपल्याला 1 सव्वा 1पर्यंत सगळं मला आवरायचं होतं. स्वयंपाक वगैरे, तिला नाश्ता जेवण सगळं तिला देऊन मला सगळं हे आवरून तिच्यासोबत जायचं होतं. म्हणून मग इथे गडबडीत आता सगळी पूजा वगैरे सगळं आवरून घेते. सगळी कामं जर का झाली असेल तर मग बाहेर पडल्यावरती आपल्याला एवढा त्रास होत नाही, कारण बाहेर जर का थोडा वेळ जरी आपण कुठेतरी काही कामानिमित्त बाहेर गेलो तर आल्यावरती मात्र आपल्याला घरातलं कुठलंही काम करायला खूप कंटाळा येतो, आळस येतो. तर माझ्या बाबतीत तर खूप होतं. मी जर का बाहेरून कुठून पण थोडा वेळ जरी मी बाहेर फिरून आली तरी मला घरी आल्याला लगेच सगळी ही कामं होत नाही. आणि सध्या कसं ऊन भरपूर आहे बाहेर, उन्हाळा सुरू झाल्यामुळे उन्हातून घरी आल्यावरती कुठलंही काम सुचत नाही. शांत निवांत बसावंसं वाटतं, पाणी प्यायचं आणि एका ठिकाणी बसून राहायचं. तर आता म्हणूनच माझी ही सगळी गडबड चालू आहे. सध्या केतूची एक्झाम चालू आहे आणि तिला सोडायला आणि आणायला जावं लागतं, त्यामुळे घरातली सगळी कामं वेळेवरती करावी लागतात. केतूचं जे सेंटर आहे ते आमच्या घरापासून बरंच लांब आहे, त्यामुळे वेळेवरती तिथे जावं लागतं. पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनामते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, 10 गॅसवरती दूध तापायला ठेवलं आणि आता लगेचच मी स्वयंपाकाची तयारी करते. तर आज भेंडी जरा थोडीशीच होती, त्यामुळे ठरवलं होतं दह्यातली भेंडी करूया. बरेच दिवस झालं नुसती नेहमीची कोरडी भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला होता आणि भेंडी पण थोडीशी कमीच होती, त्यामुळे म्हटलं दह्यातली भेंडी बनवा. आता ही सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर थोडीशी मोठी मोठी मी कट केली. आता इथे दह्यातली भेंडी करण्यासाठी मला शेंगदाण्याचा कूट हवा होता, त्यासाठी आता इथे मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर लगेच मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी राई टाकली आणि थोडंसं हिंग वगैरे टाकलं. त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण टाकलं आणि हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं तेलावरती. आणि परतून झाल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये भेंडी घालायची. भेंडी थोडीशी मोठी कट करायची, एकदम बारीक पण नाही कट करायची. आणि ही तेलावरती छान परतून घ्यायची. भेंडी छान परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडेफार मसाले घालायचे, जास्त नाही. हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं. थोडंसं आपल्याला भेंडी परतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. मीठ चवीपुरतं टाकल्यानंतर मी आता यामध्ये दही घालते. दही जास्त आंबट असता कामा नये, परंतु माझं थोडंसं दही आंबटच होतं, त्यामुळे मग मी नंतर त्यामध्ये पाणी घालणार आहे. दही घातल्यानंतर इथे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घातला.
तुम्हाला आता दह्यातली भेंडी कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता मला थोडीशी रस्सा जास्त पाहिजे होता म्हणून मी यात थोडंसं पाणी घातलं होतं आणि छान मस्त अशी वाफ वगैरे दिली. खूप छान टेस्टी झाली होती. दह्यातली भेंडी आंबट होऊ नये म्हणून त्यात थोडंसं गूळ किंवा साखर तुम्ही टाकू शकता. तर मी थोडीशी साखर टाकली होती. सगळं झाल्यानंतर इथे मी कणिक मळून घेतली. कणिक मळून झाल्यानंतर लगेचच आता मी चपात्या पण लाटून घेणार आहे, कारण केतूला सोडायला पण मला जायचं आहे. तर हे सगळं आवरून झाल्यानंतर लगेच तिला मला जेवायला वगैरे पण द्यायचं होतं. त्यामुळे पटपट आता ह्या सगळ्या चपात्या पण लाटून घेते. ॲक्च्युली आज मला भाकरीच करायची होती, परंतु केतूला भेंडीच्या भाजीसोबत भाकरी अजिबात आवडत नाही. तशी तर तिला भाकरी आवडतच नाही खायला, परंतु अधनं-मधनं मी तरीसुद्धा करत असते. तर भेंडी असल्यामुळे मग मी आज ठरवलं की आज चपातीच करूया, कारण भाकरीसोबत भेंडी तिला आवडत नाही. तर आता हे सगळं मी पटपट आवरून घेते. तर आता केतूला मी जेवायला वाढते. केतू, चल बाळा जेवायला. कुठे बसतेस? बसू. हे आवरायचं आपल्याला, निघायचं आहे ना. जेवून घे पटकन. झाला अभ्यास झाला? चला म्हणाले की तू जेवते, आता मी पण मला वाढून घेते आणि जेवून घेते पटपट. नमस्कार मंडळी, मी माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता केतूला जेवायला दिलेलं आहे आणि आता मी पण जेवून घेते. तर मंडळी इथे मी माझ्यासाठी पण ताट वाढून घेतलेलं आहे. आज मस्त अशी दह्यातली भेंडी बनवलेली आहे. तर चला आता मी जेवून घेते. तर भेंडी कशी झाली ते बघते. तर मस्त अशी दह्यातली भेंडी खायला या मंडळी. मस्त लागतं. माझं दही थोडंसं आंबट होतं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं मी. मस्त झाले. तुम्ही पण एकदा करून बघा अशा पद्धतीने. चला. तर केतू आज 6 वाजता आली आणि आज तिचा दुसरा पेपर होता. कितीचा होता आज? 2:30. आज तिचा दुसरा पेपर 2:30चा होता, म्हणजे 40 मार्काचा पेपर होता, त्यामुळे आज 2:30 वाजता होता. आणि त्यामुळे ती आज 6 वाजता आली. तर तिला घ्यायला मी आज काही गेली नाही, कारण माझी एक मैत्रीण आहे, तर तिच्याबरोबरच ती आली. आणि पेपर कसा गेला? खूप सोपा होता, संस्कृतचा. आज संस्कृत होता आणि म्हणजे पहिला पण पेपर छान गेला तिला. चांगला चालला आहे. आता बघू, आता थोडेसेच राहिले. किती राहिले आता? 8 पेपर राहिले. पटपट जातील ना दिवस. उद्या सुट्टी आहे. परवा आहे. परवा. उद्या सुट्टी, परवा इंग्लिश आहे, म्हणजे परत एक हिंदी राहिलं ना नंतर. चालू सुट्टी. तर असं चाललं आहे. पेपर छान चाललेत आणि छान वाटते. आता रिलॅक्स झालो आहे आम्ही आता पेपर सुरू झाल्यामुळे. मग जसं जसे पेपर संपतील तसं मजा येणार. सुट्टी लागणार, हो की नाही. वर्षभर अभ्यास केला, आता जरा रिलॅक्स वाटायला लागले. पेपर झाल्यानंतर जरा रिलॅक्स, अजून जास्त रिलॅक्स वाटणार आहे केतूला आमच्या, हो ना. मी तर बाय नाचत फिरीन इथे. आणि भरपूर प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे आमच्या मॅडमने, काय काय करणार वगैरे सगळं. तर ठीक आहे, होईल आता सगळं व्यवस्थितच होणार आहे, बरोबर की नाही. तर हेच सांगायचं होतं. सांग काय बोलायचं. तर केतूचं आता काय पिलंस तू आता? प्रोटीन. केतूने आता प्रोटीन पिलेलं आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे. मला फक्त डाळ भातच लावायचं आहे, कारण चपात्या आहेत, भाजी पण आहे. आणि केतूला एक आठवडा झाला आहे सर्दी चालू आहे आणि मॅडम तरीसुद्धा दवाखान्यात जायचं नाही म्हणते, वाफच घेते. आता जायचं का दवाखान्यात? दवाखान्यात जायला आवडत नाही, औषध खायला आवडत नाही आमच्या मॅडमला. वाफ तर घेशील ना? गरम पाणी आणि
गरम पाणी तर पितच नाहीये. मग गरम पाणी पी ना पिऊ, अशी काय करायचं, तुला बोलू ना गरम पाणी प्यायचं. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.